फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. माधव, हाऊ कॅन यू से अनिकेतला विसरून जा? तुला काय झालं? तू तिथे साखरपुडात कसा होऊ दिलास तिचा? डोंट यू रिअलाइज याचा परिणाम काय होणार आहे? अरे पण तिचं प्रेम आहे अनिकेतवर. म्हणून तिला आगीत ढकलून द्यायचा. आगीने मी बघितलंय कशा डिव्हास्टेटेड होतात बायका, ते अक्षरशः पिचून निघतात. येस, दॅट इज द वर्ड. अरे पण मी श्रेयसीचा वेडेपणा बघितलाय. ती खूप प्रेम करते रे अनिकेतवर. त्याच्यासाठी ती महादानाला सुद्धा तयार झाली. ऐकलंस ना तू? मग तू असा अट्टास का करतोस? हेच यालाच विरोध आहे माझा. का नाही दिलं ग त्यांनी तिला इच्छादानात अनिकेतला? ती कट्टरवादी असले ना तरी स्वतःच्या सोयीनुसार नियम बदलताना धर्म मारतांड. लाज नाही वाटली त्यांना एका कोवळ्या निरागस मुलीला महादानाचं चॅलेंज देताना? अगं ही तर फक्त सुरुवात आहे रागिनी. तिला रोजच्या आयुष्यात कितीतरी वेळा जीवाशी खेळावं लागेल तिथे. रागिणी, तू लिहून घे माझ्याकडे. आपली श्रेयू त्या घरात सुखी होऊ शकणार नाही. त्या घरात माणसात भेदभाव केला जातो. स्त्रियांवर, लोकांवर अन्याय केला जातो. हे कसं बघू शकणार आहे ती? तिला साधं इतरांच्या डोळ्यातलं पाणी पाहवत नाही. मग सवयीप्रमाणे ती अन्यायाविरुद्ध आवाज करेल आणि तो आवाज चिरडून टाकील हा माणूस. आणि आय एम व्हेरी सॉरी टू से, पण अनिकेत मध्ये धमक नाहीये त्या माणसाविरुद्ध काहीही बोलण्याची. त्यामुळे तो तिच्या बाजूने उभा राहील याची काही गॅरंटी नाहीये मला. पण श्रेयू म्हणाले की ती तिथे ऍडजस्ट करून घ्यायला तयार आहे. ऍडजस्ट करायला तयार आहे. डोंट यू अंडरस्टँड? असल्या घरात ऍडजस्ट करणं म्हणजे असिस्नेशन आहे, आत्महत्या. अगं तिला कसल्या परिस्थितीतून बाहेर काढलंय आपण आठव की जरा. आणि एकदा ती अशा परिस्थितीतून बाहेर आल्यावर पुन्हा त्यातच लोटून द्यायचं तिला? अगं मग का वाचवलं तिला आपण? माधव, आय सी नो डिफरन्स. आणि जर का मी हेऊ दिलं ना रागिणी, तर मला वाटेल की माझ्या मुलीला माझ्या हाताने मी मारून टाकलंय. आणि ते मी होऊ देणार नाही. रागिणी, प्लीज डोंट आस्क मी टू किल माय डॉटर. प्लीज. हाय, अगं आता तुलाच फोन करत होतो. श्रेयसी, तू रडतीयस का? अँडी, खरंच रडतीयस? काय झालं? डाडू म्हणतोय आपलं लग्न नाही होऊ शकत. अगं पण काय झालं? दे वर सो सपोर्टिव्ह. त्याला कालच कळलं की आजोबा धर्मपेठ चालवतात म्हणून. तुला तर माहिती आहे तो किती विरोधात आहे धर्मपेठ चालवणाऱ्यांच्या. त्याला हे सगळं नाही पटत आहे अँडी. त्याला वाटतंय मी तुमच्या घरात नाही ऍडजस्ट होऊ शकणार आहे. अगं पण तू ऍडजस्ट करायचं ठरवलंयस. तुझ्याबरोबर मी पण आहे. अगं आणि कधी नव्हे ते आजोबाही तयार झालेत आपल्या लग्नाला. बघ, तू टेन्शन घेऊ नको, मी बोलतो डॅडींची. नाही अँडी, मी समजवण्याचा खूप प्रयत्न केला त्याला, पण तो काहीच ऐकायला तयार नाहीये रे. गॉड, आता अँडी मी नाही रे जगू शकत तुझ्याशिवाय. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. पण काय करू आता मी? अगं आणि आजोबांना कळलं तर तेही चिडून नाही म्हणतील. आपल्याच बाबतीत असं का होतंय अँडी? अरे का? हे बघ, काहीही होणार नाही. डोंट वरी, मी काहीतरी मार्ग काढतोय आणि आपलं लग्न हे सगळ्यांच्या परवानगीनेच होणार. बरं, तू आधी रडणं थांबव, मी काहीतरी करतोय. बाय. आणि काय रे,
काय म्हणते श्रेयसी? ए, तिची खरेदी झाली का रे? आणि काय झालंय? सगळं ठीक आहे ना? काहीच ठीक नाहीये वहिनी. अगं, श्रेयसीच्या डॅडनी नकार दिला लग्नाला. अरे देवा. आणि हे रे काय आता मध्येच नवीन? तिथे तिथे अण्णांनी मला श्रेयसीची पत्रिका बघायला आण म्हणून पुन्हा एकदा सांगितले. अगं, त्यांना आधीच धर्मपीठाचं कळलं म्हणून ते चिडले, आणि आता परत त्यांना पत्रिका मागायला गेलो तर ते अजून चिडतील. अगं, आता काय करू मी वहिनी? पण मलाच काहीतरी करायला लागेल. आणि तू एक काम कर, तू फोन कर त्यांना. बोल माझ्यासमोर. नको, आत्ता नको. मी त्यांना थोड्या वेळाने फोन करतो. अगं, काय बोलायचं मला काहीच माहित नाही. मी जरा काय बोलायचं ठरवतो आणि मग फोन करतो. अरे किती वेळ लावला तुम्ही फुलं आणायला यार? चला ना, पटपट जा, पटपट जा. काम करत नाही, काय नाही. जावय बापू. किती काम करताय, जरा बसून घ्या. हो, माझ्या भावाचं लग्न आहे ना, मला बसून कसं चालेल? काम करायलाच हवं की नाही? नाही, बरोबर आहे. तरी पण बसावं थोडा वेळ. तुम्ही तरी सासू सासऱ्यांबरोबर कधी गप्पा मारणार, नाही का? नाही, मला एक सहजच विचारायचं होतं. अण्णांनीच तुम्हा दोघांना मोठं केलं ना? हो. हो ना? नाही, छान वाटतंय, आनंद वाटतंय. हा, तुम्ही दोघं भाऊ कसे राम लक्ष्मणांसारखे आहात, एकमेकांवर खूप प्रेम करता. बरं वाटतं अगदी बघायला. आमची नंदिनी पण तशी लाघवीच आहे, नाही का? पण काय आहे, नवीन सूनबाई आल्यानंतर हे सगळं चित्र असंच राहील असं नाही ना? नाही होणार. श्रेयसी चांगली दिसते. हा. दिसते, पण दिसण्यात आणि असण्यात फरक असतो जावई बापू, नाही का? मी तर म्हणते की अण्णांनी ना आता कागदच करायला पाहिजे. म्हणजे दोन्ही भावांना काय काय मिळेल याचा, किंवा केलाही असेल. तुम्हाला माहित नाही का? नाही, मला माहिती नाही, आणि मला जाणून घ्यायची इच्छा पण नाही. येतो मी. जावय बापू, कुठे निघाला? घाई कसली एवढी? मला जरा सोनाराकडे जायचंय. नाही, काही पैसे द्यायचे होते. रक्कम मोठी आहे म्हणून जरा तातडीनं चालतो. अहो, असं काय करता? मी आहे ना घरात रिकाम टेकडा बसलेला. नंदिनीला विचारा, तिला पण सांगितलं होतं मी. घरात बसण्यापेक्षा हे काम मी करून टाकीन ना. नाही नाही, असू द्या, मी येतो जाऊन. मी म्हणतो, किती ठिकाणी लक्ष घालणार तुम्ही एकटे? ते पैशाचं काम आहे, ते माझ्याकडे द्या, मी करतो ना. नाही नाही, असू द्या, मी येतो जाऊन. आता काय म्हणजे, आता हे म्हणजे ऋषिकेश दादा, तुम्हाला लगोलग शेतावर बोलवलंय. शेतावर? अरे पण मी आता सोनाराकडे जातोय. आता कसं सोनाराकडे जाणार, कसं सांगा तुम्ही मला? कसं होईल? मला सुद्धा जरा व्यायाम होईल ना. द्या इकडे पैसे. नाही नाही, मी जाईन नंतर. अहो, 100 कामं पडली. आता म्हणता 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 असं लग्न दारात येऊन उभा राहील. आता दागिनेच नाहीत लग्नाच्या वेळेला म्हटल्यावर चालणारच कसं? मी सांगितलं होतं नंदिनीला की बाबा मला सांग, सगळे पैशाचे व्यवहार असतील ना ते मी व्यवस्थित करेन. मला जमतं द्या द्या, तुम्ही इकडे द्या. काम आहेत ना शेतावर तुम्हाला? जा रे बाबा, घेऊन जा. जावई बापू, निघताय ना? हो, जपून. हो हो, मी आता जपून 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 जपून. हॅलो. हॅलो डॅडी, मी अनिकेत बोलतोय. बोल. अहो डॅडी, श्रेयसी मला सांगत होती की तुम्हाला बोलायचं होतं. अच्छा, तुला कळलं म्हणजे? अहो डॅडी, काय चूक झाली माझ्याकडून? कुठे चुकलो मी? चूक झाली का म्हणून विचारतोस अनिकेत? लाज नाही वाटत तुला? तू आम्हाला फसवलंस अनिकेत. का नाही सांगितलंस रे तुझ्या आजोबांबद्दल? हा, तुझ्या समोर आपल्या घरात कितीतरी वेळा धर्मपीठांबद्दल चर्चा झाली होती ना, मग का नाही सांगितलंस? तुला माझे आणि रागण्याचे विचार स्पष्टपणे माहिती आहेत, तरी सांगितलं नाहीस तुझे आजोबा धर्मपीठ चालवतात म्हणून. See, it is a clear-cut breach of trust, Aniket. I can't trust you anymore. तसं नाहीये डॅडी. अहो, मी तुम्हाला सांगणारच होतो. मी कशाला काही लपवून ठेवीन तुमच्यापासून? पण मी विचार केला की पहिले आजोबांना सांगेन,
आणि त्यांची परवानगी मिळाल्यावर तुमच्याशी बोलीन. नाही 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 अनिकेत, तू आम्हाला गृहीत धरलंस. काय वाटलं काय तुला रे? आमची तुमच्या प्रेमाला संमती आहे म्हणून काय वाटेल ते खपवून घेईल मी? ते नाही अनिकेत, तू चांगला आहेस, श्रेयसीचं तुझ्यावर प्रेम आहे, पण मी तुमच्या या लग्नाला संमती नाही देऊ शकत. ना ना ना, नेव्हर नेव्हर. अरे श्रेयसीला विहिरीत ढकलून देऊ का मी? तिचा बाप आहे मी. हे बघा अनिकेत, श्रेयसी किती खुल्या वातावरणात वाढली आहे माहिती आहे ना तुला? हा? अरे इतकी वर्ष तिला विचार आणि भाषण स्वातंत्र्याचे धडे दिल्यानंतर तुमच्या घरी पाठवेन मी गळचेपी करून घ्यायला? हे होणार नाही अनिकेत. तिचे हाल माझ्याकडून पाहिले जाणार नाहीत. अहो पण डॅडी माझं ऐकून तरी घ्या. एक मिनिट. नाही नाही, मला माहिती आहे श्रेयसी तुझ्या प्रेमाकरता हे सगळं सहन करे. अरे हे पण काय जगणं आहे? इतकी वर्ष तू श्रेयसीला अत्यंत मोकळ्या स्वच्छंद वातावरणात भिरभिरलेलं पाहिलंय. तिला तुला असं परंपरांमध्ये जखडून ठेवलेलं बघायला आवडेल? नाही चालेल तुला हे? नाही, आणि तुला जर का हे चालणार असेल तर आय विल से यू डोंट लव्ह हर एनीमोर. हे बघा निकेत, मी जे श्रेयसीला सांगितलं तेच तुलाही सांगतोय. तू श्रेयसीला विसरून जा. हो. नाही नाही, डोंट मिसअंडरस्टँड. माझ्या मनात तुझ्याबद्दल कसलाही आकच नाही, पण श्रेयसीच्या सुखाशी मी कधीही तडजोड करू शकत नाही. अहो पण डॅडी ऐकून तरी घ्या माझं. आता काही ऐकण्यासारखं राहिलेलं नाही अनिकेत. तू तिला विसरून जा. दॅट्स इट. चला पानं मांडली. हॅलो, काय ग, काय झालं? तुम्ही माधव अभ्यंकरांना फोन नाही केलात हे बघून बरं वाटलं, आणि तुमचं माझ्यावर अजूनही प्रेम आहे हे कळलं आणि खूप आनंद झाला. माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे हे तुला माहिती आहे, आणि म्हणून तू त्याची ढाल बनवून मला अडवतेस. माझं तुझ्यावर प्रेम आहे हे दरवेळेला मला सिद्ध करायला लावू नकोस, कारण एखाद वेळेला समजा मी तुझं म्हणणं डावललं तर तुला खूप वाईट वाटेल, सांगून ठेवतोय. काय रे? अभ्यंकराच्या घरात वादळ घुसले. माहिती आहे ना, शेतात आग लागली होती. काल वरचा झुंबर कोसळून अनिकेतचा कपाळमोक्ष होता होता वाचला. झुंबर शोभाचे लाडू बनवत होते त्यात कोसळलं. सगळ्याची नासाडी झाली. गोठ्यातली 2 गुरं पण गेली. काय? तुला कसं काय माहिती आहे? मला दादूकडनं समजलं. त्या घरामध्ये काय घडलंय हे मला जाणून घेण्यात अजिबात रस नाहीये, कारण तिथे हे घडणार आहे हे मला माहिती होतं. तरी सुद्धा मला सांगितल्याबद्दल तुझे आभार. अण्णासाहेबांचं हे खरं रूप आणताना मला ह्या गोष्टी उपयोगी पडतील. जातो. धडधड होत असेल ना आता? मनाची तयारी करून ठेव. अण्णांनी जे पेरलंय तेच उगवतंय. इतरांचं वाईट करतात ते आपल्याही वाट्याला येतं ना, तसंच होतंय आता अण्णांचं. बस जेवायला बस. डॅडू, तू जे काय बोललास त्याबद्दल सिरियस नाही असणार आहे? ऑफकोर्स सिरियस आहे. डॅडू, हे कसं शक्य आहे? अरे साखरपुडा झालाय आमचा, अनिकेतच्या आजोबांनी सुद्धा होकार दिलाय, आणि आता तू का नकार देतोयस? व्हॉट काइंड ऑफ आर्ग्युमेंट इज धिस? त्यांनी होकार दिला म्हणून मी नकार देऊ शकत नाही? मला अंधारात ठेवण्यात आलं होतं. तुला जेव्हाही हे कळलं की ते धर्मपीठ चालवतात, तुम्हाला का फोन करून नाही सांगितलं? अरे मी ते बसून साखरपुडा करून आलीस आणि मला सांगते साखरपुडा झालाय. मग मलाही साखरपुडा झाल्यानंतरच कळलं डॅडू. आणि अनिकेत सुद्धा तुम्हाला आधी सांगणारच होता. अरे त्यांनी मुद्दाम नाही असं केलं. आय डोंट बिलीव्ह दिस. मला मुद्दामच अंधारात ठेवण्यात आलं.
इतके दिवस का बोलला नाही तो हे? आणि मुळात माझी विचारसरणी माहित असताना त्याने मला हे सांगणं जास्त गरजेचं नव्हतं का? अरे डॅडू तो सांगणारच होता तुला. काय झालंय तुला नक्की? तू इतका प्रॉब्लेमॅटिक कसा झालायस रे? एक मिनिट, मी प्रॉब्लेमॅटिक झालं नाही. प्रॉब्लेमॅटिक आहे ते तुझ्या अनिकेतचे आजोबा, त्यांचे विचार आणि त्यांचं ते कर्मठ घराणं. मला त्यांच्याशी संबंध जोडणं शक्य नाहीये श्रेयसी. डॅडू आणि अरे मला तुझी कमाल वाटते, तुला आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्याची काही कदर नाही. ऍटलीस्ट हॅव रिस्पेक्ट फॉर युअर सेल्फ. तू स्वतः जाऊन बघून आली आहेस ना कसे वागतात ते. आणि तू त्या अनिकेतसाठी एवढं करतेस, तो करणार आहे का तुझ्यासाठी? अनिकेतला सांग ना इथे येऊन राहायला, स्थायिक व्हायला. उद्या लग्न करून देतो तुझं मी. अरे काय बोलतोस तू हे डॅडू? कसं शक्य आहे त्याचं इथे येऊन राहणं? जशी तू तिकडे जायला तयार झालीस तसं. अरे पण त्याने मला आधीच सांगितलं होतं की गाव सोडून नाही येणार तो म्हणून. आणि तो तुझ्यासाठी त्याचा निर्णय बदलणार नाही, राईट? आणि तू मात्र स्वतःचं स्वातंत्र्य, स्वतःचं पुरोगामी विचार हे सगळं सोडून त्याच्याबरोबर जायला तयार होतेस तू. हे डॅडू मी इतकी वर्ष तुझ्यावर माणूस म्हणून जे संस्कार केले ते सगळं विसरून तू निघाली आहेस तिकडे. अरे डॅडू हे सगळं अनिकेतसाठी करते ना मी. कशासाठी, कशाचा बळी द्यायचा याचा एक मेळ असतो श्रेयसी. हॅव सम सेन्स. माझ्या दृष्टीने तुझं स्वातंत्र्य, तुझं वैयक्तिक स्वातंत्र्य, तुझा माणुसकीचा विचार हे तुझ्या प्रेमापेक्षा जास्त किमतीचे आहेत. म्हणून तुझा हा निर्णय मी अंमलात आणू देणार नाही, पिरियड. डॅडू प्लीज, डॅडू प्लीज. आता एवढी एक गोष्ट करू दे रे मला, नंतर परत काही मागणार नाही मी तुमच्याकडून. अगं मग काही शिल्लकच राहत नाही श्रेयसी. हे बघ, ही एक गोष्ट सोडून तू काही माग, मी नाही म्हणणार नाही. डॅडू अरे मला या विषयावर चर्चा नको श्रेयसी. माय डिसिजन इज फायनल. माझा एक निर्णय ऐकून जा मग. जर माझं अनिकेतशी लग्न झालं नाही तर जीव देईन मी. अरे अनिकेत, अरे नंदिनी सांगते ते खरंय, पण म्हणजे अरे ज्या प्रकारे श्रेयसी इथे आली, तुमचा साखरपुडा झाला, त्यावरून मला कधी वाटलं नाही रे की त्यांना काही हरकत असेल. हो ना. अरे रागिणीताई स्वतः इथे येऊन राहिल्या होत्या, तेव्हाही काही बोलल्या नाहीत रे त्या. आपलं काही चुकलंय का? तसं काहीच नाहीये. आणि त्यांचं आदरातिथ्य करण्यामध्ये आपल्याकडून काही कमी जास्त झालंय का रे? अगं नाही वहिनी, पण श्रेयसीच्या डॅडला वाटते त्यांना मी फसवलं. म्हणजे अरे आजोबा धर्मपीठ चालवतात आणि आपल्या घरातलं वातावरण धर्मकट्टरवादी हे मी त्यांना कधीच सांगितलं नाही. का? आणि तू त्यांना हे सांगायला हवं होतंस. अरे दादा, ते मी सांगितलं असतं तर त्यांनी कधीच श्रेयसीला माझ्या जवळ येऊ दिलं नसतं. बरं मला एक गोष्ट सांग, अण्णांच्या धर्मपीठ चालवण्यावरून त्यांनी नकार दिलाय की तुझ्याबद्दल आणखी काही तक्रार आहे त्यांना? नाही, फक्त प्रचंड राग आहे त्यांचा धर्मपीठ चालवणाऱ्यांवर.